माझ्या मुलाला ते लोकांनी पोलीस लोकांनी मारहाण केले. मारहाण करून माझ्या मुलाचा ते लोकांनी मर्डर केले, पोलीस लोकांनी. त्याच्यासाठी जे गुन्हेगारी आहेत, त्यांना सर्वांना अटक करावा, त्यांना सर्वांना शिक्षा द्यावं, ही मागणी आहे माझी सरकारकडून. माझा मुलगा इथे शिकाया होता, 3 वर्ष झालं. ते निष्पापी माझ्या लेकराला धरले, ते मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केले ते पोलीस लोकांनी. म्हणून ह्याच्यासाठी मला न्याय पाहिजे आणि जोपर्यंत न्याय भेटत नाही, तोपर्यंत कोणतंही मी स्वीकारत शकत नाही. हां. बरं, तुम्ही तक्रार दिली होती पोलिसांवर, गुन्हा दाखल करा, काय त्याच्यात? केले नाहीत, गुन्हा दाखल केले नाहीत. 1 महिना उलटून गेला, ह्या सरकारने दखल घेत नाहीत. जे गुन्हेगारी आहेत त्यांना शिक्षा देत नाहीत. मग ह्यांचा आहे ना, कर्तव्य आहे ना. आज खून केलं, आज चोरी केलं, आज कुणी काही मर्डर केलं, त्यांना धरायचं, त्यांना शिक्षा द्यायचं, त्यांना जन्मठेप द्यायचं, आहे ना हे कायद्यामध्ये. मग ही लोक का घेत नाहीत हे मनावरती? आणि हे लोक का हे पकडत नाहीत, त्यांना लवकरात लवकर शिक्षा का देत नाहीत? देव लागत ह्या लोकांनी. महिना उलटून गेला, आज माझ्या मुलाला ती मारून टाकले, जान जवान मुलाला. म्हणून ही माझी मागणी आहे सरकाराकडून, लवकरात लवकर हे दखल घ्यावा. त्यांना सर्वांना जे गुन्हेगारी आहेत त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा द्यावं, म्हणून ही माझी मागणी आहे सरकाराकडून. साहेबाचे, मुख्यमंत्री साहेबाचे सरकारी माणसं आलते घेऊन, परंतु जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत ते आर्थिक मदत स्वीकारत नाही. न्याय म्हणजे नेमका न्याय काय पाहिजे? न्याय पाहिजे आम्हाला. पहिलं एकदा सरकारी लोक आले होते आणि त्यांनी आर्थिक मदत घेण्यासाठी आम्हाला बोलले होते की आम्ही त्यावेळेस त्यांना बोललो की आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही. आणि काल परत एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमची सर्वांची बैठक झाली, मीटिंग झाली आणि त्या अनुषंगानं परत एकदा उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार साहेब हे दोघे आले होते काल आर्थिक मदत परत एकदा घेऊन. आणि त्यांना आम्ही हेच कारण सांगितलं की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही, जोपर्यंत त्या गुन्हेगारावरती FIR नोंद होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारणार नाही असं त्यांना सांगितलं. आणि काल जी मीटिंग झालं त्याच्यामध्ये आम्ही बरेच काही प्रश्न मांडले आणि ते सांगितले गेले त्यांनी की आम्ही कारवाई करतोय. आणि जे न्यायालयीन चौकशीचं देखील सांगितले आहे, ते सेवानिवृत्त न्यायाधीश VL आचल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आम्ही त्या न्यायाधीशाद्वारे आम्ही चौकशी करणार असं ते सांगितले. पण ऑलरेडी 1 महिना झालं हे न्यायालयीन चौकशी करत आहोत असं सांगितले गेले. ऑलरेडी 1 महिना उलटून गेला आणि यांनी जे टाइम बॉन्ड दिलेला आहे 3 ते 6 महिने, हे पण टाइम बॉन्ड आम्हाला काही योग्य वाटत नाही. कारण ऑलरेडी यांनी 1 महिना घेतलेला आहे आणि 6 महिने म्हणजे खूप दिवस होतील. आणि कारण 1 महिना म्हणजे आमच्यासाठी 1 वर्षासारखं चाललंय. आज काय परिस्थिती आहे ते आम्हाला माहिती आहे. सध्या काय आमच्यावरती कंडिशन आहे, काय दुःख होत आहे, आम्हाला सगळं परिस्थिती आम्हाला माहीत आहे. तरी देखील ते दखल घेत नाहीत. आणि आम्हाला आमची एकच विनंती आहे त्यांना की लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये चौकशी झाली पाहिजे असं वाटते. कारण 6 महिन्याचं लिमिट म्हणजे खूप मोठं लिमिट आहे.